ही आहे गणपतीच्या बुद्धीची कथा। भगवान गणेशाला ज्ञान आणि बुद्धीची देवता म्हणले जाते। ते असं का आहे हे स्पष्ट करणारी ही आजची कथा। नमस्कार। गणेशाला कार्तिकेय नावाचा आणखी एक भाऊ आहे। दोघेही अत्यंत चांगले, पण इतर सर्व भावंडांप्रमाणेच एकदा त्यांच्यातही वाद झाला आणि मारामारीचे क्षण आले। अशातच एका दिवशी गणेश आणि कार्तिकेय यांना जंगलात एक अनोखं फळ सापडलं। त्यांनी ते एकत्र पकडलं, पण त्यांना ते एकमेकांना वाटून घेण्यामध्ये काही रस नव्हता आणि तो स्वतःसाठी फळाचा दावा करू लागला। जेव्हा ते कैलास पर्वतावर पोहोचले तेव्हा त्यांची स्थिती शिव आणि पार्वती यांनी पाहिली। तेव्हा भगवान शिव यांनी एक प्रस्ताव मांडला। त्यांनी हे फळ ओळखलं आणि सांगितलं की हे फळ अमरत्व आणि व्यापक ज्ञान प्रदान करण्यासाठी ओळखलं जातं। तेव्हा ते योग्य धारकाने खाल्लं तर ते कोणाला मिळेल हे निवडण्यासाठी शिवाने एक आव्हान मांडलं, ज्यामध्ये गणेश आणि कार्तिकेय यांना त्यांनी जगाला 3 वेळा प्रदक्षिणा घालण्यास सांगितलं। जो पहिला येईल त्यानेच कैलास पर्वतावरती परत आल्यावरती फळाचा योग्य मालक म्हणून आपलं स्वामित्व सिद्ध करता येईल। कार्तिकेयाने ताबडतोब त्याच्या पाळीव मोरावर उडी मारली आणि पृथ्वीवर 3 प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी वेगानं उड्डाण केलं। कार्तिकेयाच्या तुलनेत गणेश हा थोडासा कणखर होता, पण त्याचा पाळीव प्राणी जो होता म्हणजेच उंदीर मामा तो काही उडू शकत नव्हता। आणि त्यातच शिवाचा प्रस्ताव, आपल्या भोलेंचा प्रस्ताव ऐकून गणेशानं शिव आणि पार्वती भोवतीच प्रदक्षिणा चालू केल्या। त्यांच्या भोवती 3 प्रदक्षिणा पूर्ण केल्यावरती भगवान महादेवांनी मंद मंद हसत त्यांना विचारलं की तू आम्हाला का प्रदक्षिणा घातल्यास? त्यावर गणेशाने उत्तर दिलं की शिवाने त्यांना संपूर्ण जग फिरण्यास सांगितलं होतं, पण गणेशासाठी माझे आई वडील म्हणजेच भगवान देवाधिदेव महादेव महाकाल आणि पार्वती माता हे या जगापेक्षाही जास्त आहेत। किंबहुना ते दोघंही माझे जग आहेत, माझं संपूर्ण विश्व आहेत आणि म्हणूनच मी इतर जगाला फेऱ्या मारण्यापेक्षा तुमच्या तिघांभोवती 3 प्रदक्षिणा केल्या। आणि अशा प्रकारे भगवान महादेवांनी गणेशाच्या बुद्धीला आपला स्पर्श केला आणि त्याच्यामुळेच गणपती ही देवता बुद्धीची देवता म्हणून ओळखली जाऊ लागली। सोबतच त्या सापडलेल्या फळाचा योग्य मालक म्हणून गणपतीला मान्यता मिळाली। म्हणजेच तुमची बुद्धी वापरून एखादी परिस्थिती हुशारीने कशी सोडवता येते याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही कथा। तुमच्या पालकांना तुम्ही योग्य तो आदर दिला पाहिजे आणि प्रेम देखील दिलं पाहिजे, तेव्हाच गणेशाचा आशीर्वाद हा तुमच्यावर सुद्धा कायम राहतो। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर आमच्या या चॅनलला आवर्जून लाईक करा, दररोज अशी माहिती मिळवण्याकरता सबस्क्राईब करा आणि तुमच्या बाप्पा लवर फ्रेंडला ही स्टोरी पाठवायला विसरू नका। पाहत रहा। धन्यवाद। जय गणेश।